पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे इथे 10 वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे। झुंबर सीताराम खोमणे, वय 60 वर्ष, पुरंदर, जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळविहिरे गावाच्या हद्दीमध्ये सीताफळाच्या बागेमध्ये ही घटना घडली आहे। बालिका अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी झुंबर खोमणे याने तिला फसवून बागेत नेलं आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केलाय। या प्रकरणी पीडित बालिकेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेजुरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतलंय आणि अटक देखील केली। या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता राणे करतायत। जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे। जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी एका अल्पवयीन मुलीवर शेजारील राहणारी 60 वर्षीय इस्माने अत्याचार केल्याची घटना घडली। सदर घटनेची माहिती मिळताच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच घटनास्थळावरून पळून गेलेला आरोपी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले, त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गुन्ह्याचा दर्जेदार तपास करून आरोपीविरुद्ध भरपूर पुरावा गोळा करून लवकरच चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे व आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। मी पीडितेचा वडील आहे। मी कामावरून घरी आला असता माझ्या भाऊजाई यांनी मला सांगितलं की पाठीमागे सीताफळीच्या बागेमध्ये आपल्या मुलीवर असं दुष्कर्म घडले आणि आपल्या समोरच्या माणसाने ते केले। त्यानंतर मी त्याच्या घरी गेलो त्याला शोधायला, तो घरी नव्हता। नंतर ना आम्ही माझ्या बायकोला बोलवून घेतलं, माझ्या भावाला बोलवून घेतलं, बहिणीला बोलवून घेतलं। त्यानंतर ना आम्ही सगळे जेजुरी पोलीस स्टेशन इथे आलो, कंप्लेंट केली। त्यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी त्याला पकडून आणलं। आम्हाला फाशी शिक्षा व्हावी आणि असं कुठल्याही मुलीबद्दल होऊ नये। माझी मुलगी मतिमंद आहे, तिला काहीही कळत नाही। तिला कसल्या तरी बहाणा करून त्यांनी शेतात बोलवलं आणि दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला। एवढीच इच्छा आहे की माझी केस ही फास्टॅग कोर्टात चालावी आणि मला लवकरात लवकर न्याय भेटावा, हीच माझी शासनाकडून अपेक्षा आहे आणि त्याला फाशी शिक्षा व्हावी। माझ्या मुलीबद्दल जे झालं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीबाबतीत असं होऊ नये यासाठी त्याला फाशीच व्हावी। खरं तर नसरापूर अत्याचाराची घटना ताजी असतानाही अशा प्रकारच्या धक्कादायक घटना वारंवार घडताना दिसतायत। या घटनेनंतरही पुरंदरमध्ये संतापाचं वातावरण आहे। अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दरम्यान जेजुरी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। तपासातून आणखी काही बाबी समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ, पुणे।